श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 8 सप्टेंबरपासून पितृपक्ष हा चालू झालेला आहे आणि 21 सप्टेंबरपर्यंत सर्व पितृ अमावस्येला समाप्त होणार आहे. असं म्हटलं जातं की या पितृपक्षामध्ये आपले पितृ जे आहेत तर ते आपल्या वंशजांकडे येत असतात आणि त्यांना आशीर्वाद हे देत असतात. सनातन परंपरेनुसार अश्विन महिन्याच्या अमावस्येचे खूप जास्त धार्मिक महत्त्व मानले गेले आहे, कारण हा पितृपक्षात केला जाणाऱ्या श्राद्ध, तर्पण आणि पिंडदानाचा अंतिम दिवस असतो. हिंदू मान्यतेनुसार याच दिवशी पितरांचा विधानाने पूजा केल्यानंतर त्यांना निरोप दिला जातो. हिंदू मान्यतेनुसार ज्या लोकांना आपल्या पितरांच्या मृत्यूची तारीख माहीत नसते ते सर्वजण याच दिवशी आपल्या पितरांची विधिविधाने श्राद्ध करतात. पहा, पंचांगानुसार पितरांच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाणारी सर्वपित्री अमावस्या 21 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12:16 सुरू होईल आणि ती 22 सप्टेंबर 2025 रोजी पहाटे 1:23 समाप्त होईल. उदय तिथीनुसार सर्वपित्री अमावस्येशी संबंधित पूजा आणि श्राद्ध 21 सप्टेंबर 2025 रोजी केले जातील. सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण सर्व पितरांना समर्पित असते. असं म्हटलं जातं की पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध करावे. जर तुम्हाला तिथी माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्येला त्यांचं श्राद्ध हे त्यांच्या नावाने करायचं असतं. परंतु जर या पितृपक्षामध्ये किंवा सर्व पितृ अमावस्येला तुम्ही पितृ जर केले नाही तर आपले पितृ हे नाराज होतात. ते वर्षभर उपाशी राहतात आणि ते आपल्या नातेवाईकांना दोष देत असतात, म्हणजे त्यांना पितृदोष लागला जातो. तर पहा, पितृपक्षामध्ये पितरांचे स्मरण तर आपल्याला करायचेच असते. त्यांची पिंडदान, दर्पण, जे काही श्राद्ध आहे ते करायचेच असते. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. तर तुम्हाला या सर्व पितृ अमावस्येला रविवारी या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत या ठिकाणी असा हा दिवा लावायचा आहे. हा दिवा जर तुम्ही सर्व पितृ अमावस्येला या ठिकाणी लावला तर 100 पिढ्यांचा पितृदोष नष्ट होईल. 24 तासात घरातील इडापिडा, नजर दोष दूर होऊन जातील आणि घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. इतका हा प्रभावी उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम पितृदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा. तर पहा, सर्व पितृ अमावस्या ही अतिशय महत्त्वाची मानली जाते. या दिवशी सर्व पितृ जे आहेत तर त्यांचे दर्पण, दान, पिंडदान केले जाते. सर्व पितृ अमावस्या संपल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. जर आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी हे राहिलेलं नसेल आणि आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद, क्लेश, कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, नवरा बायकोची सतत भांडणं होत असतील, त्याचबरोबर घरामध्ये पैसा येतो पण तो टिकून राहत नाही, सतत घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत असतील, त्याचबरोबर तुम्ही खूप कष्ट करत आहात, मेहनत करत आहात, परंतु तुमच्या कष्टाला, मेहनतीला योग्य तो मोबदला प्राप्त होत नसेल, तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे पूर्ण होत नसेल, तुम्ही कोणतंही काम करायला गेला की त्यामध्ये तुम्हाला नेहमी अपयशच येत असेल, तर पहा, यासारख्या काही समस्या जर घरामध्ये निर्माण होत असतील तर तो पितृदोषाचे कारण असू शकते आणि त्यामुळेच आपल्याला आपल्या घरामध्ये सर्व पितृ अमावस्येला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. पहिला उपाय सांगणार आहे तर तो सकाळीच करायचा आहे. तर पहा, सर्व पितृ अमावस्येला हा उपाय तुम्हाला सकाळी 11 वाजण्याच्या आतच करायचा आहे आणि सकाळी उठायचं आहे, लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे, देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे. मातीची पंती जर घेणं शक्य असेल तर नक्की घ्या, नसेल शक्य तर तुम्ही कणकेचा दिवा तयार करू शकता. कणकेचा दिवा हा सर्वात प्रभावी मानला जातो. जर तुम्हाला शक्य असेल तर कणकेचा दिवाच तुम्ही तयार करून घ्या. कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही आहे आणि त्यामध्ये थोडीशी हळद घालून तो दिवा तयार करायचा आहे.
आता या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची एक वात करून घालायची आहे. कापसाची लांब वात घालायची आहे. त्याचबरोबर त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप तुम्हाला घालायचं आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे. पहा, हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला त्या दिव्याखाली एक प्लेट ठेवायची आहे आणि तो दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या ईशान्य कोपऱ्यात लावायचा आहे. आता ईशान्य कोपरा हा तुमच्या किचनमध्ये असू शकतो, बेडरूममध्ये असू शकतो किंवा मग तुमच्या हॉलमध्ये असू शकतो. त्या ठिकाणी तुम्हाला हा दिवा तुमच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये लावायचा आहे. ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते. त्या ठिकाणी सर्व देवी देवतांचं स्थान असतं. अशा ठिकाणी जर आपण हा दिवा लावला तर आपले पितृ देखील आपल्यावरती प्रसन्न होतात. सर्व पितृ अमावस्येला आपल्याला असा हा दिवा ईशान्य कोपऱ्याला अवश्य लावायचा आहे. तुमच्या देवघर जर ईशान्य कोपऱ्यात असेल तर तुम्ही तिथे हा दिवा लावला तरी सुद्धा चालेल. हा दिवा जेव्हा तुम्ही ईशान्य कोपऱ्याला लावणार आहात तेव्हा तिथे तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे. आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे, देवी देवतांचं स्मरण करायचं आहे आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी प्रार्थना करायची आहे. आता जर तुम्ही मातीची पंती त्या ठिकाणी लावली असेल तर ती थोड्या वेळाने जर तो दिवा शांत झाला तर तो तुम्हाला परत धुवून स्वच्छ वापरता येणार आहे. परंतु कणकेचा दिवा जर तुम्ही तिथे लावला असेल तर तो थोड्या वेळाने तुम्हाला किंवा दुसऱ्या दिवशी तिथून उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचं आहे, जेणेकरून तिथे कीटक पशुपक्षी किंवा मुंग्या ज्या असतील तर त्या खाऊन जातील. यानंतरचा दुसरा दिवा जो आहे तर तो संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. सर्व पितरी अमावस्येलाच हा उपाय तुम्हाला करायचा आहे. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 9 वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला कणकेचा तुम्ही तयार करून घ्यायचा आहे. जर कणकेचा दिवा तयार करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरी चालेल. परंतु या दिव्यामध्ये तुम्हाला काळ्या धाग्याची वात लावायची आहे. काळा धागा जो असेल तो घ्यायचा आहे. त्याची वात तुम्हाला या दिव्यामध्ये लावायची आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे. आता मोहरीचं तेल नसेल तर तिळाचं तेल तुम्ही टाकू शकता आणि तेही नसेल तर जे तेल असेल ते टाकायचं आहे. त्यामध्ये थोडीशी काळी मोहरी किंवा मग काळे तीळ तुम्हाला टाकायचे आहेत. तर पहा, यानंतर तुम्हाला हा दिवा जो आहे तर तो एका प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावरती ठेवायचा आहे आणि एका ग्लासमध्ये 1 ग्लासभर पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला जायचं आहे आणि तिथे बसायचं आहे. सर्व पितरी अमावस्येला दक्षिण दिशेला तोंड करून हा दक्षिणेकडेच तोंड करून दिवा तुम्हाला लावायचा आहे. त्या दिव्याचं तोंडसुद्धा दक्षिणेकडेच व्हायला पाहिजे, कारण दक्षिण दिशा ही आपल्या पितरांची दिशा असते आणि या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या वंशजांना आशीर्वाद देऊन ते आपल्या पितृलोकामध्ये जात असतात. जेव्हा आपले पितृलोकामध्ये जात असतात तेव्हा त्यांच्या वाटेतील अंधार दूर करण्यासाठी हा दिवा आपल्याला लावायचा असतो. त्यावेळेस आपण असा दिवा सर्व पितरी अमावस्येला आपल्या पितरांच्या स्मरणार्थ लावतो. त्यावेळेस आपले पितर आपल्याला आशीर्वाद देतात आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील अंधकार देखील दूर करतात. म्हणजे आपला जो पितृदोष आहे तो सुद्धा दूर होतो. आपल्या अडीअडचणी संकट ते देखील दूर होतात. आता हा दिवा तिथे लावल्यानंतर तुम्हाला तिथे बसूनच तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे. ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे किंवा पितृ अष्टकम तुम्हाला म्हणायचं आहे. आता हा दिवा तुम्ही लावल्यानंतर तो दिवा रात्री 12 वाजेपर्यंत तेवत राहील अशा पद्धतीने तुम्हाला तो लावायचा आहे. तेवढं तेल तुम्हाला त्यामध्ये घालायचं आहे आणि दिवा जरी विझला तरी सुद्धा परत तो प्रज्वलित करून 12 वाजेपर्यंत राहील याची काळजी घ्यायची आहे. आता हा दिवा दुसऱ्या दिवशी तुम्ही जर कणकेचा घेतलेला असेल तर तो दिवा आणि त्याखालचे तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला एका मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत. मातीची पंती घेतली असेल तर ती धुवून स्वच्छ वापरा. परत त्याच्या खालचे जे तांदूळ आहेत ते सुद्धा तुम्हाला पशुपक्ष्यांना खायला द्यायचे आहेत आणि ग्लासमध्ये जे पाणी घेतलेलं आहे तर ते आपण कोणत्याही झाडाला घालून द्यायचं आहे. तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला घालून द्या. त्याचबरोबर आपल्याला दुसरा जो उपाय सांगणार आहे तर तो एखादं पवित्र ठिकाण असेल, एखादं तुमच्या तिथे तीर्थक्षेत्र असेल किंवा मग नदी असेल, एखादा तशा ठिकाणी तुम्हाला 5 दिवे प्रज्वलित करायचे आहेत. 5 दिवे तुम्ही मातीचे घ्यायचे आहेत आणि ते 5 दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे आहेत. त्या 5 दिव्यांना 5 पांढरी फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत. पहा, तुम्ही हे 5 दिवे लावत असताना त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा मग शुद्ध गाईचं तूप घातलं तरी चालेल. त्यामध्ये 2 वातींची एक वात करून कापसाची वात घालायची आहे प्रत्येक दिव्यामध्ये आणि त्यामध्ये चिमूटभर काळे तीळ घालून असे दिवे तुम्हाला या ठिकाणी प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यांना एक पांढरे फूल देखील अर्पण करायचं आहे आणि आपल्या पितरांचं स्मरण करून हे दिवे तिथे तुम्हाला लावायचे आहेत. आता बघा, आपले पित्र जे आहेत
तर ते पाण्याच्या ठिकाणी वास करतात. म्हणून तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल, तलाव असेल, विहीर असेल, त्या ठिकाणी तुम्हाला हे दिवे लावायचे आहेत. असं जर तुमच्या घराजवळ नसेल तर तुमच्या घरामध्ये तुम्ही पिण्याचं पाणी जिथे भरून ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हे दिवे प्रज्वलित करायचं आहे. फिल्टरपाशी सुद्धा तुम्ही करू शकता, माठापाशी करू शकता. यानंतर पुढचा उपाय जो आहे तर तो आपल्याला सर्वपित्री अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. सर्वपित्री अमावस्येला संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 पर्यंत हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या वेळेमध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते. सकारात्मक लहरी ह्या मोठ्या प्रमाणामध्ये या वेळेमध्ये येत असतात. त्यामुळे याच वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा तयार करून घ्यायचा आहे. कणिक मळताना त्यामध्ये तुम्हाला मीठ घालायचं नाही, थोडीशी हळद घालायची आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तयार करून घ्यायचा आहे. कणकेचा दिवा करणं शक्य नसेल तर मातीची पंती घेतली तरी चालेल. आता बघा, तुम्हाला चौमुखी दिवा तयार करायचा आहे. म्हणजे आता तुम्ही जरी मातीची पंती घेतली तर त्यामध्ये 4 वाती 4 दिशेला तुम्हाला लावायच्या आहेत, किंवा मग कणकेचा दिवा तयार केला तर त्याचे 4 मुख तयार करून तुम्हाला 4 दिशेला 4 वाती लावायच्या आहेत. तर पहा, तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे. आता मोहरीचं नसेल तर तिळाचं तेल तुम्ही घालू शकता. दोन्हीही तेल नसेल तर कोणतंही तेल घाला, परंतु त्यामध्ये चिमूटभर काळे तेल तुम्हाला टाकायचे आहेत आणि 4 दिशेला 4 वाती तुम्हाला लावायच्या आहेत. हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचा आहे. आता मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्ही जेव्हा लावणार आहात तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश करता, तुमची उजवी साईड असेल तर त्या उजव्या हाताला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आपले पूर्वज जे आहेत तर ते आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि सर्वपित्री अमावस्येला आपले पूर्वज हे नक्कीच आपल्या घराच्या बाहेर थांबलेले असतात आणि त्यांच्यासाठी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. तर अशा पद्धतीने जे काही 4 उपाय सांगितले आहेत तर 4ही उपाय करणं तुम्हाला शक्य असेल तर अवश्य तुम्ही 4ही उपाय करायचे आहेत. तुम्हाला जर 4ही उपाय करणं शक्य नसेल तर तुम्हाला जे उपाय करणं शक्य असतील तर ते तुम्हाला या 4 पैकी करायचे आहेत. तर चला, इथेच थांबवते. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.